या व्हिडिओमध्ये आपण चरकसंहिता चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय बघणार आहोत. गुल्म चिकित्सा अध्याय. यामध्ये श्लोक नंबर 4 आणि 5 मध्ये गुल्माचे निदान दिले आहे, ज्यामध्ये की वीट म्हणजे मल, श्लेष्म म्हणजे कफ, पित्त अति परिस्रवात म्हणजे शरीराच्या बाहेर निघून जातात. मल, कफ, पित्त शरीराच्या बाहेर अधिक प्रमाणात निघून जातात, म्हणून त्यांचा क्षय होतो किंवा त्यांची वृद्धी होते. एकतर मल, कफ, पित्त यांचा क्षय किंवा त्यांची वृद्धी परिपीडनात्वा, आणि यामुळे शरीरामध्ये वेदना होतात. वेगही उदीर्णही विहतय अधो म्हणजे वेगांचं धारण करणे, ज्यावेळेस मलमूत्र यांचा वेग येतो त्यांना अडविल्याने, किंवा बाह्य अभिघातही अतिपीडनही वा म्हणजे बाह्य अभिघात, बाहेरून काहीतरी आघात झाला, किंवा पीडन म्हणजे काहीतरी दाब पडला. वृक्ष अन्नपानही अतिसेवितही वा वृक्ष अन्नपान अतिप्रमाणात सेवन केल्याने, वृक्ष अन्नपान अधिक सेवन केल्याने, शोकेन शोक लक्षात ठेवा शब्द, मिथ्या प्रतिकर्मना पंचकर्म वमनविरेचनस्य रक्तमोक्षणादी यांचा मिथ्या प्रयोग करण्याने, विचेष्टितही वा विषम अतिमात्रम विचेष्टितय म्हणजे शरीराच्या हालचाली बरोबर न करणे, एकतर विषम मात्रेमध्ये करणे किंवा अतिप्रमाणात करणे. ठीक आहे. यामुळे काय होतं, कोष्ठे प्रकोपम समुपैती वायू म्हणजे कोष्ठामध्ये वायूचा प्रकोप होतो हे सर्व केल्यामुळे. ओके. कोष्ठामध्ये कफाशय, पक्वाशय, मलाशय, पित्ताशय हे सगळे जे आशय आहेत, आमाशय, ह्याच्यामध्ये वायूचा प्रकोप होतो. वीटश्लेष्म पित्त अतिपरिस्रवात्वा तैरेव वृद्धही परिपीडनात्वा वेगही उदीर्णही विहितै अधो वा बाह्य अभिघातैः अतिपीडनैवा वृक्ष अन्नपानैः अतिसेवितैर्वा शोकेन मिथ्या प्रतिकर्मणा वा विचेष्टितैर्वा विषम अतिमात्रम कोष्ठे प्रकोपम समुपैती वायू. त्यानंतर संप्राप्ती दिली. संप्राप्तीमध्ये कफंच पित्तंच स दुष्टवायू रुध्यमार्गान म्हणजे कफ आणि पित्त हे काय होतात, दुष्टवायू म्हणजे प्रकुपित वायूमुळे कफ आणि पित्त हे काय होतात, आपल्या जागेतून बाहेर निघतात आणि पुढं रुध्यमार्गान विनिबद्धताभ्याम म्हणजेच कफ पित्त हे दुष्टवायूमुळे आपली जागा सोडून बाहेर आले आणि त्यांनी काय केलं, रुद्ध मार्गान वायूच्या मार्गाला अवरोध केला. म्हणून वायू काय झाला, हृदय रुन्नाभी पार्श्व उदर बस्तीशूल हृदय नाभी पार्श्व उदर बस्ती यामध्ये गेला आणि तिथं वेदना करू लागला. करत येतो म्हणजे बस्तीशूलम करत येतो, या 3 बद्ध मार्ग. वायू हृदय नाभी पार्श्व उदर बस्तीशूल रुन्नाभी पार्श्व उदर बस्तीशूल यामध्ये गेला आणि तिथं शूल करू लागला. पुढं पक्वाशय पित्त कफाशय वा स्थित स्वतंत्र परसंश्रय वा म्हणजे तो वायू पुन्हा काय करतो, पक्वाशयामध्ये, पित्ताशयामध्ये, कफाशयामध्ये, कफाशय म्हणजेच आमाशय, पक्वाशय पित्त कफाशय वा स्थित म्हणजे पक्वाशयामध्ये स्थित होतो, पित्ताशयामध्ये स्थित होतो किंवा कफाशयामध्ये स्थित होतो. तो एकतर स्वतंत्र स्थित होईल म्हणजे स्वतःच, किंवा परसंश्रय किंवा दुसऱ्यासोबत मिळून कोणासोबत तरी तो तिथे स्थित होईल. ठीक आहे. मग तो स्पर्श उपलब्ध असेल म्हणजे आपल्याला स्पर्शाने जाणवेल. आपण जर पाल्पेशन केलं हाताने तर आपल्याला ते हाताला जाणवेल. स्पर्श उपलब्ध आहे. परिपिंडितत्वात म्हणजे पिंडित याने की गोळा, पिंडित म्हणजे गोळा, गोळ्यासारखा आपल्याला तो हाताने लागेल. आणि गुल्मो यथा दोषमुपैती नाम आणि तो दोषानुसार आपल्याला जाणवेल, ज्या दोषाचे आधिक्य आहे त्यानुसार आपल्याला तो जाणवेल. इथं म्हणलं ना, स्वतंत्र परसंश्रय व्हा म्हणजे एकतर तो स्वतःच जाऊन तिथे स्थित होतो किंवा दुसऱ्यांच्या मदतीने. मग जर तो दुसऱ्यांच्या मदतीने गेला आहे तर आपल्याला त्या दोषाचं किंवा त्या जे काही तिथं समाविष्ट झालेलं आहे त्याचं आपल्याला आधिक्य जाणवेल आणि आपल्याला स्पर्शाने ते आपल्याला जाणवेल गोळ्यासारखं. या श्लोकमध्ये हृदय नाभी पार्श्व उदर बस्ती हे 5 अवयव आलेत आणि त्यानंतर पक्वाशय पित्ताशय कफाशय आणि ह्याला एक पिंड म्हणलं आहे. पिंड म्हणजे गोळा, गोळ्यासारखं म्हणलं आहे म्हणून त्याला गुल्म असं म्हणलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये दोष प्रामुख्याने वाहत आहे. दुष्य यामध्ये
निराश्रय म्हणजे गुल्मामध्ये दृश्य नसतात, गुल्मामध्ये दृश्य नसतात. ओके. अधिष्ठान पार्श्व, हृदय, नाभी आणि बस्ती. स्रोतस महास्रोतस, आमाशय पक्वाशय सांगितलं ना मग, पित्ताशय. तर इथे एक श्लोक राहिला, गुल्माचे स्थान. गुल्माचे स्थान कितीत? 5. ओके. गुल्माचे स्थान 5 आहेत. MCQ कोणसे? बस्तव च नाभ्याम हृदि पार्श्वयोर्वा स्थानानि गुल्मस्य भवन्ति पंच. पंचात्मकस्य प्रभवन्तु तस्य वक्ष्यामि लिंगाने चिकित्सतं च. म्हणजेच बस्ती, नाभी, हृदय आणि 2 पार्श्व. बस्ती, नाभी, हृदय आणि 2 पार्श्व म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडचे पार्श्व असे 5 गुल्माचे स्थान आहेत. काय काय? बस्ती, नाभी, हृदय आणि 2 पार्श्व. आता पुढे वातच गुल्माचं निदान दिले. वृक्ष अन्नपानम विषम अतिमात्रम विचेष्टितम वेग विनिग्रहश्च शोको अभिघातो अतिमलक्षयश्च निरन्नता च अतिगुल्म हेतू. अनिल गुल्म, अनिल म्हणजे वात, अनिल गुल्म हेतू. म्हणजे वृक्ष अन्नपान हे विषम किंवा अतिमात्रेमध्ये सेवन करणे. वृक्ष अन्नपानम विषम अतिमात्रम, वृक्ष अन्नपान विषम मात्रेमध्ये सेवन करणे किंवा अतिमात्रेमध्ये सेवन करणे. म्हणजे विषम सेवन म्हणजे कधी कमी कधी जास्त असं फॉलो न करणे. विचेष्टितम म्हणजे हालचाली पण विषम करणे. वेग विनिग्रह म्हणजे वेगांचं धारण करणे. हे तर कॉमन आहे, हे लक्षात नाही ठेवलं तर चालतं, आपल्याला कळून जातं. यावर काही MCQ पण नाही बनणार. शोक यावर बनवू शकतो. शोक हा शब्द आपल्याला यामध्ये पण आला आहे, गुल्माच्या निदानामध्ये पण आला आहे. आणि वातच गुल्माच्या निदानमध्ये पण शोक हा शब्द आला आहे. आणि त्यानंतर अभिघात पण आला, इथं पण अभिघात होता, बाह्य अभिघात. त्यानंतर निरन्नता हा शब्द लक्षात ठेवा. निरन्नता म्हणजे काहीच न खाणे, अन्न न खाणे. आणि अतिमलक्षय म्हणजे पूर्ण मलक्षय झाला म्हणजे वाताची वृद्धी होणार आहे. हे वातच गुल्माचे निदान आहे. त्यामध्ये निरन्नता हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. वृक्षान्नपान न ठेवायचा. त्यानंतर विचेष्टित हा पण ठेवा, विषम हालचाली. वेग विनिग्रह तर नाही लक्षात ठेवायचा. आणि शोक लक्षात ठेवा. अभिघात, अतिमलक्षय, निरन्नता. वातच गुल्माची लक्षणे दिलीत. काय म्हणले? यह स्थान संस्थान रुजाम विकल्पम. म्हणजे वातच गुल्म जो आहे त्याचं स्थान हे फिक्स नसतं. तो कधी बस्तीमध्ये होतो, कधी नाभीमध्ये होतो, कधी हृदयामध्ये, कधी पार्श्वमध्ये. त्याचं स्थान बदलत राहतं. संस्थान म्हणजे त्याचा आकार, तो कधी मोठा असतो, कधी बारका असतो. रुजा म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वेदना होतात त्या पण कधी जास्त असतात तर कधी कमी असतात. वीट वात संगम. वीट म्हणजे मल, वात म्हणजे अपान वायू यांचा संग होतो. म्हणजे हे अडवले जातं, त्यांच्यामध्ये अवरोध होतो, त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. वीट म्हणजे मल, वात म्हणजे अपान वायू यांच्यामध्ये अडथळा. त्यानंतर गलवक्त्र शोषम हा शब्द लक्षात ठेवा. गलवक्त्र शोषम हे पण यह स्थान संस्थान रुजाम विकल्पम वीट वात संगम. म्हणजे पहिली लाईनच लक्षात ठेवा. गलवक्त्र शोष म्हणजे गल म्हणजे गळा, वक्त्र म्हणजे मुख, हे कोरडे पडतात, त्यांचा शोष होतो. त्यानंतर वर्ण कसा? शाव आणि अरुण. कसा? शाव आणि अरुण वर्ण असतो. शिशिरज्वर म्हणजे हिवताप, थंडी वाजून ताप येते. च हृद कुक्षी पार्श्व अंश शिरोरुजम. हृदयामध्ये, कुक्षीमध्ये, पार्श्वमध्ये, अंशमध्ये आणि शिरोमध्ये डोक्यामध्ये रुज म्हणजे वेदना होतात. हृद कुक्षी पार्श्व अंश शिरोरुजम. हृदय, कुक्षी, पार्श्व, अंश, शिर यांच्यामध्ये वेदना होतात. करोती जीर्णे अभ्यधिकम प्रकोपम म्हणजेच अन्न जीर्ण झाल्यानंतर वेदना वाढतात. करोती जीर्णे अभ्यधिकम प्रकोपम. प्रकोप म्हणजे वाढणे, वेदना. जेवण जीर्ण झाल्यानंतर, जीर्णे म्हणजे अन्न पचल्यानंतर वेदना वाढतात. भुक्ते मृदुत्वम समुपैति यश्च. भुक्ते म्हणजे अन्नग्रहण केल्यावर, मृदुत्व म्हणजे अन्नग्रहण केल्यावर वेदना मृदू होतात म्हणजेच कमी होतात. अन्न जीर्ण झाल्यावर वेदना वाढतात.
अन्न ग्रहण केल्यावर वेदना कमी होतात. वातातस गुल्मो न च तत्र वृक्षम कषाय तिक्तम कटुचोपशेते. म्हणजे वातातस गुल्मो म्हणजे वातच गुल्ममध्ये न च तत्र वृक्षम कषाय तिक्त कटू च उपशेते. म्हणजेच वातच गुल्मामध्ये आपल्याला वृक्ष कषाय तिक्त कटू अशी कोणतीही आपण आहार औषधी घेतली तर आपल्याला उपशय मिळत नाही. नच म्हणजे नच उपशय म्हणजे उपशय मिळत नाही. कशाने? वृक्ष कषाय तिक्त कटू अशी औषधी आहार घेतल्याने आपल्याला वातच गुल्मामध्ये उपशय म्हणजेच बरं वाटत नाही, आपल्याला काही त्यामध्ये आराम मिळत नाही. तर यामध्ये लास्टवाली लाईन वातातस गुल्मो नच तत्र वृक्षम कषाय तिक्तम कटुच उपशेते. त्यानंतर शिशिर ज्वर हा एक शब्द का? कारण की कफज गुल्मामध्ये पुढं तिथं एक शीतज्वर म्हणून शब्द आला आहे आणि इथं शिशिर ज्वर हा शब्द आला आहे. आणि स्थान संस्थान रुजा विकल्प विडवातसंग गलवक्तर शोषम. आणि हे पण करोति जीर्णे अभ्यधिकम प्रकोपम भुक्ते मृदुत्वम समुपैतीश्च. एवढं लक्षात ठेवा. आणि शाव आणि अरुण तर आपण सांगतो वाताचेच वर्ण आहेत ते शाव आणि अरुण. आणि ऋतकुक्षी पार्श्व अंश शिरोरुज हे पुढं काय सांगितलं आहे? पित्तच गुल्माचं निदान दिले. आता पित्तच गुल्माच्या निदानामध्ये कट्टू, अम्ल, तीक्ष्ण, उष्ण, विदाही, वृक्ष, क्रोध, अतिमध्यार्क, हुताश सेवा. यामध्ये हुताश हा शब्द लक्षात ठेवा. हुताश, हुताश म्हणजे काय? अग्नी, अग्नीच्या संपर्कात जास्त राहणे. हुताश म्हणजे अग्नी, अग्नीच्या संपर्कात जास्त राहणे. त्यानंतर कटू, अम्ल, तीक्ष्ण, उष्ण, विदाही हे तर बेसिक आहे, त्यामुळे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. आपण बघूनच सांगू शकतो पित्ताचं निदान आहे म्हणून. पित्तच गुल्माचं वृक्ष आणि क्रोध लक्षात ठेवा, कारण वृक्ष वातामध्ये पण आलं होतं, वातामध्ये आलं होतं. आणि क्रोध हे लक्षात ठेवा अतिमध्य, मध्य जास्त पिणे. आणि हुताश सेवा म्हणजे अग्नीच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येणे. आम, अभिघात, अभिघात पण लक्षात ठेवा. अभिघात आपल्याला गुल्माच्या निदानमध्ये आलं होतं, वातच गुल्माच्या निदानमध्ये आलं होतं. आणि इथं आम, आम एक लक्षात ठेवा. आपल्याला आम असं दिसलं की असं वाटतं की कफज असेल, कफज गुल्म, पण तसं नाही, कफज गुल्म नाही. इथं आम काय आहे? पित्तच गुल्माचं हेतू दिला आहे. अभिघात आहे रुधिरमच दुष्टम, रक्तदुष्टी होणे, पैतस्य गुल्मसे निमित्त मुक्तम. ह्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवा आपल्याला? यामध्ये हुताश सेवा एक लक्षात ठेवायचे, वृक्ष, क्रोध लक्षात ठेवायचे, आम, अभिघात, अभिघात वातामध्ये पण आहे, रुधिरमच दुष्टम, रक्तदुष्टी, यामुळे पित्तच गुल्म होतं. आता पित्तच गुल्माची लक्षणे, ज्वर, ज्वर येतो, ओके. पिपासा हे पण माहिती. आता हे लक्षात ठेवायचं आहे. वदन अंग राग, वदन म्हणजे मुख, अंग म्हणजे शरीर, राग म्हणजे लाल, मुख आणि शरीर लाल होतं. ज्वर हे तर माहिती, ताप येते. पिपासा तृष्णा, तहान लागते. मुख म्हणजे तोंड आणि अंग शरीर हे लाल होतं. शूल म्हणजे काय म्हणते? शूलम महत जिर्यती भोजनेच. म्हणजेच आता माग वातज गुल्माच्या ज्या लक्षणामध्ये शब्द आला होता तो होता जीर्णे, म्हणजेच अन्न जीर्ण झाल्यानंतर वेदना वाढत होत्या. आणि इथं शूलम महत जिर्यती भोजनेच, जिर्यती म्हणजे अन्न पचत असताना वेदना होत आहेत. पित्तच गुल्मामध्ये अन्न पचत असताना वेदना होत आहेत. शूलम महत जिर्यती भोजनेच. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. शूलम महत जिर्यती भोजनेच. वदन अंग राग हे लक्षात ठेवा. वदन अंग राग शूलम महत जिर्यती भोजनेच. वातच गुल्मामध्ये काय होतं? जीर्णे, काय होतं? जीर्णे अत्याधिकम प्रकोपम असं होतं ना, म्हणजे अन्न जीर्ण झाल्यावर वेदना वाढतात. आणि भुक्ते मृदुत्वम, अन्न ग्रहण केल्यावर वेदना कमी होतात असं होतं.
आणि इथं अन्न पचत असताना वेदना होत आहेत पित्तज गुल्मामध्ये. हे स्वेद विदाह बेसिक आहे, स्वेद विदाह ज्वर. हां, इथं आता हे एक लक्षात ठेवायचं आहे, ह्याला मी दुसऱ्या कलरनं हायलाईट करतो. व्रणवतच गुल्मः स्पर्श असह पैत्तिक गुल्मम रूपम. म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्रण म्हणजे एखादं वाऊंड जखम असते ना, व्रण, त्याला आपण टच करू शकत नाही. स्पर्श असह तो म्हणजे टेंडरनेस खूप असतं तिथं, टेंडरनेस टच केलं की खूप दुखतं. त्याचप्रमाणे पित्तज गुल्मामध्ये ज्याप्रमाणे व्रणाला आपण टच करू शकत नाही, त्याचप्रमाणे पित्ताला पण आपण टच करू शकत नाही. का? कारण तिथं वेदना असतात. व्रणवतच गुल्मः स्पर्श असह म्हणजे व्रणाप्रमाणे पित्तज गुल्म हा स्पर्श असह असतो. हे लक्षात ठेवायचं. MCQ असा येईल की व्रणवतच गुल्मः स्पर्श असह हा कोणत्या गुल्माबद्दल सांगितलं आहे, किंवा व्रणवतच डॅश डॅश स्पर्श असह असं पण येऊ शकतं. मग हे लक्षात ठेवायचं, पित्तज गुल्मामध्ये आपल्याला व्रणाप्रमाणे स्पर्श असहत्व दिसते आणि मुख आणि शरीर लाल होतं, अन्न पचत असताना वेदना होतात. आता कफज गुल्माची कारणे दिलीत. शीतम, गुरु, स्निग्धम, अचेष्टनम. अचेष्टनम म्हणजे हालचाल न करणे. शीत, गुरु, स्निग्ध, अचेष्टन. हे लक्षात ठेवायचं काय गरज नाही. हे लक्षात ठेवा. संपूर्णम. संपूर्णम म्हणजे काय? इतकं खाणं की पार ते कंठापर्यंत येईल असं, एकदम म्हणजे पोट पूर्ण भरून टाकणे. संपूर्णम. प्रस्वपनम दिवाच, दिवसा झोपणे. हे पण लक्षात ठेवा. का? कारण दिवास्वाप असा शब्द असतो, पण इथं प्रस्वपनम दिवा शब्द आला आहे. हा शब्द आला की म्हणायचं गुल्मसे. संपूर्णम म्हणजे खूप भरपूर खाणे. गुल्मस्य हेतू कफसंभवस्य सर्वस्तु दिष्टो निचयात्मकस्य. ह्यात एवढं सांगितलं आहे. शीत, गुरु, स्निग्ध आहार जास्त घेणे, अचेष्टन हालचाल न करणे, आणि संपूर्णम म्हणजे खूप खाणे, कंठापर्यंत खाणे, प्रस्वपनम दिवा आणि दिवसा झोपणे. एवढंच दिले. ह्याच्यामध्ये संपूर्ण शब्द लक्षात ठेवा, संपूर्णम. आणि शेवटीचे हे जे आलं आहे सर्वस्तु दिष्टो निचयात्मकस्य. निचय म्हणजे काय? निचय म्हणजे त्रिदोषज गुल्म, सन्निपातच गुल्म, त्याला निचय असे पण म्हणतात. लक्षात ठेवा. सन्निपातज गुल्माचा पर्याय शब्द काय? निचय. म्हणजेच वात, पित्त, कफ या तिघाचीही आपल्याला लक्षणे दिसली. निदान या तिन्हीचे पण जे कारणे वात, पित्त, कफ यांचा गुल्म उत्पन्न करतात, तीच कारणे त्रिदोषच गुल्म म्हणजे निचय गुल्म उत्पन्न करतात. कफज गुल्माची लक्षणे दिलीत. काय म्हणलं आहे? स्थैमित्य म्हणजे ओल्या कापडाने झाकल्याप्रमाणे वाटतं. आपल्याला असं वाटतं की आपल्या अंगावर ओलं कापड ठेवलं आहे. शीतज्वर म्हणलं होतं ना मी, हा शब्द आहे शीतज्वर. तिथं काय होता? शिशिरज्वर. कशामध्ये? वातज गुल्माच्या लक्षणामध्ये. कफज गुल्माच्या लक्षणामध्ये काय? शीतज्वर. वातज गुल्माच्या लक्षणामध्ये शिशिरज्वर. गात्रसाद. गात्रसाद म्हणजे गात्र म्हणजे अवयव, पूर्ण अवयव. साद म्हणजे असं एकदम शिथिल झाल्याप्रमाणे, थकल्याप्रमाणे. रल्लास. ओके, हे तर आहे. गात्रसाद. रल्लास काय नाही. कास, अरुची, गौरव हे पण काय नाही. कास, अरुची, गौरव. शैत्यम, रोग अल्प. हे लक्षात ठेवा. वेदना कमी असतात. कठीण असतो आणि उन्नत असतो. उन्नत म्हणजे इलिव्हेटेड. गुल्मस्य रूपाने कफात्मकस्य. ह्याच्यामध्ये रोग अल्पा म्हणजे वेदना कमी असतात, कठीण असतो आणि उन्नत असतो. उन्नत म्हणजे इलिव्हेटेड, वर आलेला. शीतज्वर त्यामध्ये असतो. शीतज्वर म्हणजे आपल्याला तेच थंडी वाजून ताप येते. रल्लास म्हणजे काय? ते मळमळ होतं, आपल्याला उलटी आल्यासारखं. कास, अरुची, गौरव हे आपण कफामध्ये लिहू शकतो. पण शीतज्वर लक्षात ठेवा. गात्रसाद लक्षात ठेवा. रुक अल्पा वेदना कमी असतात, कठीण असतो आणि उन्नत असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दोन दोष गुल्माबद्दल एक श्लोक आला आहे. ते एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण आपण वाचूया. निमित्तलिंगानी उपलभ्य गुल्मे द्विदोषजे दोष बल अबलम च व्यामिश्रलिंगान परांस्तु गुल्मान स्त्रीनादिशे च औषध कल्पनार्थम. म्हणजे हेच सांगितलं ह्याच्यामध्ये की वातपित्तज, वातकफज आणि कफपित्तज असे दोन दोष गुल्म असतात. त्यांच्यामध्ये पण दोष बल अबल म्हणजे एक दोष जास्त बलवान असतो आणि एक कमी बलवान असतो.
मग आपल्याला जो दोष बलवान आहे त्याच्यानुसार असं ठरवून चिकित्सा करायची एवढं सांगितले. त्यानंतर श्लोक नंबर 17. आता त्रिदोषज गुल्माची लक्षणं आपण बघितली. काय लक्षणं होती? सर्वस्तुदिष्टो निचयात्मक असते, म्हणजे जे वातपित्त कफाल या तिन्ही गुल्माचे जे लक्षण दिले तेच निदान हित असणार आहेत. निदान झाले. आता लक्षणं बघा. असाध्य त्रिदोषज गुल्म हे लक्षात ठेवा. असाध्य त्रिदोषज म्हणले. निचय, त्याला निचय म्हणतात ना. निचय गुल्म काय? असाध्य. महारुजम, महारुजम म्हणजे एकदम भयानक वेदना, खूप वेदना असतात, अतिशय वेदना. दाह परित अश्मवद घनोन्नत, म्हणजे अश्म म्हणजे काय? दगड, आणि घन म्हणजे असं निबर असं कठीण टाईप आहे ना. अश्मवत घनोन्नत म्हणजे दगडासारखा कसा कठीण असतो. उन्नत असतो, उन्नत म्हणजे वर आलेला, एलिवेटेड. कफामध्ये पण आपण बघितलं होतं ना, कठीण आणि उन्नत असतो. आणि इथं काय? अश्मवत घन आहे, हे लक्षात ठेवा. अश्मवत घन, ओके, हा शब्द लक्षात ठेवा. त्रिदोषज गुल्मासाठी आलेला शब्द आहे. महारुजम हा पण शब्द लक्षात ठेवा. दाह तर आहे पित्तामध्ये, काय नाही. दाहपरितम अश्मवत घनोन्नतम शीघ्रविदाही दारुणम. ह्यामध्ये शीघ्र म्हणजे लवकर विदाह होतो, लवकर आपल्याला जवळजवळ होतं, लगेच. दारुण, दारुण म्हणजे एकदम घोर, भयंकर. ठीक आहे. दारुण हा शब्द कशासाठी आला हे पण येऊ शकतो ना. दारुण हा शब्द पण लक्षात ठेवा, त्रिदोषज गुल्मासाठी आला आहे. शीघ्रविदाह आपल्याला असं वाटेल की पित्तच गुल्म आहे. समजा आपल्याला MCQ आले शीघ्रविदाह हे लक्षण कशात दिसतं? तिथं पित्तच विदाह आहे, पित्तच गुल्म आहे, त्रिदोषज गुल्म आहे, तर आपल्याला पित्तच वाटेल, पण नाही. त्रिदोषज गुल्मामध्ये आपल्याला शीघ्रविदाह दिसतो, हे लक्षात ठेवायचे. दगडासारखा कठीण असतो, हे लक्षात ठेवायचे. उन्नत असतो, हे तर आपल्याला कफामध्ये पण बघितले. कफ आणि त्रिदोषज हे दोन्ही उन्नत असतात. आणि दगडासारखा कठीण काय असतो? तर तो असाध्य आहे, त्रिदोषज गुल्म. आणि महारुजम म्हणजे खूप वेदना असतात, भयंकर वेदना. वातामध्ये पण तेवढ्या वेदना नाहीत, तेवढ्या त्रिदोषजमध्ये वेदना आहेत. आणि मनः शरीर अग्नी म्हणजे मनाचं, शरीराचं आणि अग्नीचं बल अपहारिणम म्हणजे बलाचं हरण करतो. त्रिदोषज गुल्मामध्ये मनाचं, शरीराचं आणि अग्नीचं बल निघून जातं. त्रिदोषजम गुल्मम असाध्यम आदिशेत. निचय म्हणजे त्रिदोषज गुल्म हा काय आहे? असाध्य आहे. आता श्लोक नंबर 18, ज्यामध्ये की रक्तज गुल्माची कारणे दिलीत. आतापर्यंत आपण वातज, पित्तज, कफज 2 दोष बघितलं, पण ते 2 दोष एवढं नव्हतं. आणि त्रिदोषज, ज्याला की निचय म्हणले, यांचे आपण निदान बघितले आणि लक्षण बघितले. आता आपल्याला रक्तज गुल्माची निदान कारणं बघायची. ऋतावन आहारतया म्हणजे अनआहारतया. ऋतावन आहारतया म्हणजे अनआहार म्हणजे आहार न घेणे. ऋताव म्हणजे ऋतुकाळ. ऋतुकाळ म्हणजे काय? जो मेन्स्ट्रुएशनचा पिरियड असतो, म्हणजे जे मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी त्या दरम्यान आहार न घेणे. ऋतावन आहारतया. भयन म्हणजे भय, भीती. विरुक्षणही म्हणजेच वृक्ष आहार विहार घेणे. आहार विहार कसा? वृक्ष, ओके. वृक्ष कुठं कुठं आलं तर पित्तजमध्ये पण आले, वातजमध्ये पण आले, गुल्माच्या निदानामध्ये पण आले. हे तर बघा, वृक्षान्न पान ही आहे ना. आणि वातज गुल्माच्या निदानामध्ये पण आले. वातज गुल्माच्या निदानामध्ये हे लक्षण आहे तर निदान, वृक्षान्न पान आले. त्यानंतर पित्तज गुल्माच्या निदानामध्ये पण आले, इथं वृक्ष, क्रोध आहे ना. आणि आता आपण बघतोय रक्तज गुल्माचे कारणे. रक्तज गुल्मामध्ये पण वृक्ष आले. वेग विनिग्रह हा जशाला तसा शब्द आपल्याला वातज गुल्मामध्ये पण दिसला. वातज गुल्माच्या निदानामध्ये पण वेग विनिग्रह हा शब्द होता. रक्तज गुल्मामध्ये पण आहे. संस्तंभन उल्लेखन यौनिदोष गुल्मम स्त्रियम रक्तभव अभ्युपेती म्हणजे आपल्याला हा स्त्रियममध्ये, रक्तज गुल्म हा स्त्रियममध्ये दिसतो. MCQ असा बनेल की कोणता गुल्म स्त्रियममध्ये दिसतो? रक्तज गुल्म दिसतो. यौनिदोष असतील. उल्लेखन म्हणजे वमन. स्तंभन म्हणजे शीत औषधी, ज्यांनी की स्तंभन घडतं शरीरामध्ये, रक्ताचं वगैरे स्तंभन, क्लॉट बनतो. ठीक आहे. उल्लेखन म्हणजे वमन. यौनिदोष, यामुळे आपल्याला स्त्रियांमध्ये रक्तज गुल्म पाहायला मिळतो.
आता रक्तस्गुल्माची लक्षणे बघा. यह स्पंदते पिंडित एव न अंगैः चिरात सशूलः समगर्भलिंगः स रौधिरः स्त्रीभव एव गुल्मो मासे व्यतीते दशमे चिकित्स्य. म्हणजे ज्यामध्ये स्पंदन असतं. आता स्पंदन दिसेल तर लोकांना काय वाटेल की स्पंदन म्हणजे ते फिटस आहे ना, पण तसं नाही. त्यामुळे आपल्याला वेट करायला सांगितलं आहे. आपल्याला पुढच्या लाईनमध्ये तेच सांगितलं आहे की मासे व्यतीते दशमे चिकित्सा, म्हणजे 10 महिने झाल्यानंतर चिकित्सा करा. का? कारण त्यामध्ये गर्भासारखी पण लक्षणे आहेत. हे बघा, समगर्भलिंग म्हणजे जी गर्भाची लक्षणे आहेत ना, तीच लक्षणे रक्तस्गुल्मामध्ये पण आपल्याला दिसतात. आणि आपण गर्भालाच रक्तस्गुल्म किंवा रक्तस्गुल्माला गर्भ समजू नये म्हणून 10 महिने वाट बघायची आणि नंतर चिकित्सा करायची. पिंडित गोळ्याप्रमाणे असतो. न अंगही, त्याला हातपाय नसतात. हे लक्षात ठेवा, हातपाय नसतात. ओके. आता काय स्पंदन असतं, गर्भासारखी लक्षणे असतात, वेदना असते. न अंगही म्हणजे हातपाय नसतात. पिंडित गोळ्याप्रमाणे असतो. ह्यालाच स्त्रियांमध्ये रक्तस्गुल्म किंवा आर्तवजन्य गुल्म असे म्हणलेले आहे. आणि हा मासे व्यतीते दशमे, 10 महिने झाल्यानंतर ह्याची चिकित्सा करायची. काय ह्याच्यामध्ये समगर्भलिंग, गर्भासारखी लक्षणं होती, स्पंदन होतं, वेदना, ठीक आहे. आणि जो की 10 महिन्याच्या नंतर चिकित्सा करायची आपल्याला. हातपाय पण नसतात त्याला. न अंगही, हे हा शब्द लक्षात ठेवा. आता आपण श्लोक नंबर 20 पासून चिकित्सा बघणार आहोत. तर आपण हे नेक्स्ट व्हिडिओपासून चालू करूया.